माझ्या शेजारी एक शेतकरी आहेत. त्यांचा सोयाबीन बीजोत्पादनाचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्याकडे आधुनिक शेतकरी गट पण आहे. त्याचबरोबर श्रीकर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही पण त्यांनी रजिस्टर केलेली आहे. या गटामार्फत आणि कंपनीमार्फत ते सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेत असतात आणि त्याचं सर्टिफाईड सीड आहे ते शेतकऱ्यांना विकत असतात. आणि अलीकडच्या काळामध्ये संशोधित झालेले जे वाण असतात त्याचंच त्याचं बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी खर्चामध्ये सोयाबीनच्या किडीचं आणि रोगाचं नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक, महाराष्ट्र शासन. डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. लातूर जिल्ह्याचं जे एकूण क्षेत्र आहे त्यापैकी जवळपास 90% सोयाबीनचा पेरा होतो आणि तुम्ही सुद्धा फार जुने सोयाबीन उत्पादक आहेत आणि तुम्ही एक तुमचं स्वतःचं कमी खर्चामध्ये सोयाबीन कीड आणि रोग नियंत्रण करण्याचं शास्त्र विकसित केलेलं आहे. तर काय शास्त्र आहे ते सांगावं जरा. सोयाबीनची सुरुवातीला उगवण होण्यासाठी जी बीज प्रक्रिया केली जाते तर ते बॅगमध्ये जी असलेली ती थायरमची पुडी असते ती पावडर कोरडी लावायची बियाण्याला आणि त्याच्यासोबत जे आहे ते सुरुवातीच्या काळात जे काही कीड येतात त्याच्या नियंत्रणासाठी गावची हे कीटकनाशक ची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. 3 ग्रॅम पर किलो हे थायरमचं प्रमाण आहे आणि कीटकनाशकाचं जे प्रमाण आहे ते एक 15 ml कीटकनाशक 30-40 ml 50 ml पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्याला बियाण्याला लावता येते. 30 किलोच्या बॅगसाठी लावता येते. त्याला थोडंसं सुकू देऊन सावलीमध्ये थोडं सुकू द्यायचं आणि मग ते पेरणीसाठी वापरायचं. जी पिशवीचं जी थायरम आहे ते आधी लावायचं का? नाही, ते दोन्ही मिक्स करून आपण लावू शकतो. जर समजा कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची नसेल तर थायरमची बीज प्रक्रिया ही डायरेक्ट फक्त कोरडीच करायची. त्याला ओलं करायचं नाही. ओलं करण्यामध्ये पाणी जर जास्त झालं तर सोयाबीनचं वरचं टर्फल निघून त्याची उगवण कमी होते. सोयाबीनचा जो 90 दिवसाचा जो कालावधी आहे, 90 दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याला किडीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी येते. नंतरच्या टप्प्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी येते. तर याच्यासाठी एक आम्ही जे तयार केलेलं जे कमी खर्चातलं आणि सरळ जे शेड्यूल आहे ते मी आपल्याला सांगत आहे. पेरणी केल्याच्या नंतर 10 ते 20 दिवसाच्या मधल्या कालावधीमध्ये आंतरप्रवाही कीटकनाशकाची गरज असते. कारण पावसाचा ताण वगैरे पडला की खोडमाशी किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो आणि त्याच्यामुळे उत्पादन कमी होते. तसं 30-35 दिवसाचा जो कालावधी आहे त्या पिरियडमध्ये पण चक्रीभुंगा, त्याच्या अगोदर पण चक्रीभुंगा येतो आणि 30-35 दिवसाच्या नंतर पण येतो. तर याच्यासाठी जे आहे ते आंतरप्रवाही कीटकनाशकच घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही रोगर घेऊ शकता, सोलोमन घेऊ शकता, अलिका घेऊ शकता. दुसरं पण एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये असं आहे की हे आपण जे काही कीटकनाशक किंवा फवारणीचे जे औषधं आपण घेतो ते जर घेतले आणि लगेच पाऊस पडला तर त्याचा म्हणावा तेवढा इफेक्ट येत नाही. म्हणून त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं स्टिकरचा पण त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. ते स्टिकरचं प्रमाण जे आहे ते अर्धा ml पर लिटर आहे आणि हे जे आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे सोलोमनसारखे हे 1 ml प्रति लिटर ह्याप्रमाणे घ्यायचं. पहिली फवारणी झाल्याच्या नंतर दुसरी फवारणी जी आहे ते 35 ते 40 दिवसाला, ज्यावेळेला 35 दिवसाला फुलं चालू होतात त्यावेळेला 35 ते 40 दिवसाच्या पिरियडमध्ये दुसरी फवारणी घ्यायची. दुसऱ्या फवारणीचा जो उद्देश आहे तो आपल्याला फुलाचं संरक्षण करायचं आणि त्या पिरियडमध्ये चक्रीभुंग्याचा पण अटॅक फार जास्त प्रमाणात असतो. चक्रीभुंगा जर झाला तर पूर्ण म्हणजे खोड जे आहे ते अर्ध्यातून तुकडे होऊन खाली पडून नुकसान होतं. तर त्याच्यासाठी परत आंतरप्रवाही कीटकनाशकचा वापर त्यावेळेला पण करायला पाहिजे. तर त्यावेळेला बरेच जण कोरॅजिनचा वगैरे वापर करतात, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तेवढे महागाचे घेण्याच्या ऐवजी हे असं सोलोमन किंवा अलिकाचं जर प्रमाण घेतलं तर ते अर्धा ml प्रति लिटर आहे आणि सोलोमन जर घेतलं तर ते 1 ml प्रति लिटर आहे. तर हे आपल्याला 2 कीटकनाशकाच्या फवारणी सुरुवातीच्या काळामध्ये करणं गरजेचं. सोलोमनच्या कीटकनाशकाचं प्रमाण त्यांचं ठरलेल्या जो काही नॉर्म आहे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं त्याचा इफेक्ट जास्त यावं म्हणून आहे त्यापेक्षा जास्तीचं प्रमाण वापरतात आणि ते प्रमाण जास्त झालं की पानाचा कलर लालवट वगैरे येण्याची शक्यता असते किंवा ती स्कॉर्चिंग होण्याची वगैरे शक्यता असते. तर जे ठरलेलं प्रमाण आहे तेच प्रमाण त्याचं लिफलेट वाचून घ्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्तीचं प्रमाण घ्यायला नाही पाहिजे. दुसऱ्या फवारणीमध्ये जे आपण आंतरप्रवाही कीटकनाशक घेतो तर त्याच्यासोबत सापसारखं म्हणजे मँकोझेब आणि 22-3 या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी जी फवारणी आपण 60 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये घेतो त्या वेळेला आपल्या मराठवाडा भागामध्ये तांबेरा रोग याचं प्रमाण जास्त आहे
आणि हे फक्त जे वाहनं रिसेंटमध्ये निघालेले MUS 612 KDS 726 753 992 वगैरे हे जे वाहन आहेत हे तांबेरा प्रतिबंधक आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे वाहन आहेत त्याच्यावर तांबेरा येतो. GS 335 वर किंवा GSच्या व्हरायटीवर तांबेरा हमखास येतो आणि त्याचं उत्पादन 80% नुकसान होतं शेतकऱ्याला. त्याच्यासाठी तिसरी फवारणी जी आहे त्याच्यामध्ये प्रोपोकोनॅझोल जे की टिल्ट या नावानं बाजारामध्ये मिळते त्याचा जर स्प्रे घेतला त्याचं 1 लिटरला 1 ml प्रमाण आहे. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं तुम्हाला टोबोकोनॅझोल आणि सल्फर या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं सुद्धा तुम्हाला बुरशीनाशक घेता येईल. अशा प्रकारे ह्या 3 फवारण्यामध्येच आपल्याला कीड आणि रोगाचं 100% नियंत्रण करू शकतो. फक्त महत्त्वाचं असं आहे की हा खरीप सीझन असल्यामुळे याच्यामध्ये पावसाचं अचानक कधी पण येऊ शकतो. प्रत्येक फवारणीमध्ये जे आहे ते चांगल्या प्रतीचं स्टिकर जर घेतलं तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो.